जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 76वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि ह्या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडून घ्या. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. आपण वसिष्ठ ऋषी त्यांना भगवान शंकरांनी पूजा हा प्रकार समजावून सांगितला. ते सगळं बघतोय. बाह्यरूपाचं पूजन कसं असेल ते काल आपण बघितलं. त्याच्यामध्ये बाह्यरूपामध्येच स्वतःलाच त्यांनी मुळात पूजा म्हणजे आतमध्ये स्वतःचीच पूजा, स्वतःच्या स्वस्वरूपाची पूजा ही मुख्य पूजा असं सांगितलं आहे. ज्यांना हे जमत नाही, ज्यांना हे साधणं कठीण जातं, त्यांच्यासाठी मग बाकी ज्या मूर्ती रूपातल्या आहेत आणि इतर याच्यातल्या आहेत त्या सगळ्या पूजा इथे मान्य धरलेल्या आहेत. आता ही जी मुख्य पूजा आहे याच्यामध्ये बाह्यरूप म्हणजे कसं असेल तर आपलं स्वतःचं रूप आपण जसं भव्य दिव्य त्याच्यात जे म्हटलं आहे द्वारपाल म्हणजे हा काळा आपला द्वारपाल आहे अशा प्रकारे आणि सगळ्या दिशा हे सगळे काही जसं विराट रूप याचं वर्णन केलं आहे तसं विराट रूप सारखंच, फक्त त्याला कुठला आकार आणि असं न देता आकाश म्हणजेच डोकं, आकाश म्हणजेच पाय, त्या शरीरावरचे सगळे केस म्हणजे हे सगळे भूत मात्र सगळे प्राणी असं सगळ्या प्रकारे ते वर्णन त्याचं केलं बाह्य स्वरूपाचं. आणि त्यालाच आपला शम बोध अशा सगळ्या गोष्टींनी समता इत्यादी सगळ्या गोष्टींनी त्यांची पूजा करावी त्या रूपाची असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बाह्यरूपाची झाल्यानंतर आत्मरूपाची पूजा कशी करायची. अंतररूप आहे त्याचं अंतपूजन, त्याचं हे स्वरूप इथे भगवान शंकरांनी सांगितलं आहे. ज्यांना जे जमेल जसं जमेल तसं करा असं त्यांनी सांगितलं. कुठल्याही रूपाची करा. तर सगळ्या पवित्र वस्तूंनाही पावन करणारं आणि सगळ्या अज्ञानाचा नाश करणारं हे अंतरपूजन कसं असेल ते वसिष्ठ ऋषींना भगवान शंकर सांगत आहेत. ते म्हणतात की ही जी पूजा आहे अंतर स्वरूपाची ही केव्हाही, ज्याला त्यांनी अनुगत हा शब्द वापरला, केव्हाही चालू आहे, केव्हाही करता येईल. त्याला असं काही अपेक्षित आहे की ही रात्र दिवस झोपेत जागे असताना जेव्हा जेव्हा जसं जसं जमेल, कारण आपण स्वतः आपल्यासोबत आहोत. मुळात या दोन्ही पूजांचं स्वरूप जर बघितलं तर त्याला काही कुठे साहित्य गोळा करायची गरज नाही, कुठला देव्हारा नको की देव नको. जेव्हा जिथे जसं असेल तसं ही पूजा करता येते. मुळात पहिल्यांदाच जसं म्हटलंय की हे सगळं आचार विचारांनी करायचं, तसंच इथे सुद्धा अंतरविचार अंतरपूजा ही केव्हाही कुठेही करता येते. आणि जो एक केवळ आत्मस्वरूप स्वतःचं त्यालाच शिवलिंग असं समजायचं आणि त्या शिवलिंगाची ही पूजा आपल्या शरीरामध्ये ते शिवलिंग स्थिर आहे असं समजून त्याची पूजा करायची. हा देह म्हणजेच आपलं शरीर म्हणजेच शिवलिंग. मग त्याला बाकी कुठल्याही मूर्तीचीही काही आवश्यकता नाही. आपल्याच स्वतःच्या ठिकाणी या बोधलिंगाचीच म्हणजे ज्ञानस्वरूपाची आणि आपल्याला जे काही अनुभव आतापर्यंत येत आले किंवा जे जे अनुभव येत असतात त्या सगळ्या अनुभवांनीच तेच त्याची एक पूजा साहित्य
त्या अनुभवाने त्याचं जे ज्ञान आहे त्याने ही पूजा करावी. आपल्या जीवनामध्ये जे जे काही आपल्याला भोग प्राप्त होत असतात त्या भोगांमधले जे चुकीचे संस्कार असतील किंवा जे मलिन संस्कार असतील ते सगळे काढून पूर्णपणे शुद्धतेने शुद्धपणाने या आत्म्याच्याच आपल्याला जे अनुभव येतात त्यांनीच याची पुन्हा पुन्हा या आत्मभावाची पूजा करावी, या शिवलिंगाची पूजा करावी. मुळात याचा अर्थ असा आहे की मला जो काही अनुभव येतो आहे या जीवनामध्ये माझ्या प्रारब्धामध्ये, त्याच्यात इथे पुढे सगळं वर्णन केलं आहे योग वासिष्ठमध्ये, की ज्या काही अडचणी असतील, जे काही संकट असतील, जे जे प्राप्त होईल ते सगळं हा जो शिवलिंग आहे, हे जे काही माझं स्वतःचं अस्तित्व आहे ते याला समर्पित. हां, आपण एरवी पुढे याच्यात आज शक्य नाही कदाचित, पण उद्या परवाकडे जेव्हा आपण भगवद्गीतेचाही उल्लेख केलेला आहे भगवान श्रीकृष्णांनी, त्याच्यातही जे सांगितलं आहे की 2 रूपांनी पूजा करायची. एक साक्षात जे समोर आहे रूप ते साधारण जे दिसतं ते, आणि जे एक भव्य दिव्य विराट रूप आहे किंवा जे एक आत्माच स्वरूप म्हटलेलं आहे, तर त्याला आपण सगळं काही समर्पित करायचं. तर हा एक सगळीकडे सर्वमान्य मार्ग आहे की आपल्या जीवनात जे जे येईल ते ह्या परमेश्वराला समर्पित करत जायचं. हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. त्याच्यामध्ये माझंपणा किंवा हे काय मी करतो, मी भोगतो, अशा या सगळ्या भावनाच दूर सोडून द्यायच्या. एरवी आतापर्यंत आपण ज्ञान सत्रामध्ये जे काही उपासन प्रकरणापर्यंत बघितलं, तिथे हेही बघितलं की सगळं काही करणारा मीच आहे. या सगळ्या याच्यामध्ये ना ज्या वेगवेगळ्या भूमिका आपण घेऊ शकतो की कुठल्याही घटनेला कसं बघायचं, याच्यातले जे काही छोटे छोटे मार्ग आहेत, कुठल्याही घटनेला कसं बघायचं. एक तर सगळं काही मी करतोय, त्याच्यामुळे जिथे समजा आपण एखाद्याला दोष देत असू की तो कोणी काहीतरी करतोय अशी जर भावना असेल, तर तिथे दुसरा हा कोणी नाहीच, सगळं काही मीच आहे. त्याच्यामुळे करणाराही मीच आहे, भोगणाराही मीच आहे. तो काही करतो आणि म्हणून त्याला दोष देणं असा प्रकारच काही येत नाही, कारण तो म्हणजे मीच आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही आपली येते. मग इथे कोणी करणारा आणि न करणारा असा काही प्रकार नाही. बरं, हा भाव जमत नसेल, हे लक्षात येत नसेल, तर मग इथे फक्त अद्वैत असं हा प्रकार थोडा सांभाळून घ्यायचा की करणारा चला ठीक आहे, तो जो परमेश्वर आहे, जो कोणी असेल तो करवतोय. हा परमेश्वर म्हणजे कोण, तर ज्याला आपण अजून बघितलं नाही, ज्याचा अनुभव घेतला नाही, किंवा ज्याचा अनुभव क्षणोक्षणी येतो आहे. दोन्ही भावना ठेवायच्या, ब्रह्मरूप आणि मायारूप या दोन्ही स्वरूपात. पण जो कोणी तो परमेश्वर आहे, ज्याच्या हातातले हे सगळे खेळणे आहेत, तो करतोय. मग माझ्या बाबतीत कोणाला तरी निमित्त केलं आणि त्याच्याकडून घडवणारा तो आहे. म्हणजे आय एम नॉट द डुअर, मी करणारा नाही, पण तसा दुसरा जो करतोय तोही करणारा नाही, तोही करता नाही. त्याच्या मागे ती शक्ती कार्य करते आहे आणि म्हणून त्या मार्गातून या सगळ्या गोष्टी होत आहेत. हा दुसरा भाव झाला. इथे एक भाव आहे मी सगळं काही करतो, दुसरा भाव तो सगळं काही करतो, आणि त्याच्यामुळे पुन्हा कोणाला दोष देण्यात अर्थ नाही, परिस्थितीला दोष देण्यात अर्थ नाही, व्यक्तीला दोष देण्यात अर्थ नाही. आणि तिसरा जो भाव आहे की त्याच्यामध्ये आपण एखाद्या साकार रूपाला समजायचं, जिथे प्रत्यक्ष गुरु असतील, किंवा जसं अर्जुन भाग्यशाली होता की तिथे श्रीकृष्ण समोर होते. तर अशा ठिकाणी हे जे कोणी साकार रूप असेल, किंवा आपलं जे काही आराध्य असेल, आपले जे कोणी देव असतील, किंवा काही लोकांची जशी रामावरती श्रद्धा आहे, काहींची श्रीकृष्णावरती आहे, काहींची शंकरावरती आहे, काहींची गुरूंवरती असते, तर हे जे कोणी करणारे आहेत ते सगळं करत आहेत. त्याचे जे काही फळं असतील ते सुद्धा त्यांना समर्पित, करणारे तेच आणि भोगणारे तेच. मी काय त्याच्यामध्ये फक्त एक त्यांच्या हातातलं बाहुलं आहे. जसं आपण ती कठपुतली म्हणतो, त्याच्यामध्ये हा जो खेळ चाललेला असतो, तर आपण काहीच नाही, ते करणारे आहेत, एन्जॉय तेच करतात, भोगतातही तेच, करतातही तेच. आपण मंचावरचे प्यादे. अशी ही तिसरी भावना सुद्धा आपल्याला मनाला शांती देऊ शकते. या 3 भावनांपैकी जो कुठला आपल्याला मार्ग वापरायचा तो बिनधास्त तिथे वापरायचा, त्याच्यातून स्वतःला सुखी ठेवायचं. मुळात याच्यामध्ये इतरांना कोणाला दोष देणं, परिस्थितीला दोष देणं, या सगळ्या गोष्टींपासून आपण स्वतःला सावरू शकतो. आता इथे ही जी अंतपूजा आहे, ती अंतपूजा आपण करूया. त्याचा अनुभव आपण आपल्या आतमध्येच घेऊ. कशी असते, काय असते ते स्वतः आपण बघूया. ठीक आहे. तर काल जसं बाह्यपूजा आपण केली होती डोळे मिटून, तशी आज अंतपूजा आपण आपल्याच ठिकाणी डोळे मिटून करूया. सगळ्यांनी या पूजेसाठी तयार होऊया. शांतपणे डोळे मिटून बसूया.
ह्या पूजांचे अनुभव हे सहज समजून घ्या. त्यांचा आनंद घ्या. आपलं लक्ष आपल्या श्वासावर. सगळं लक्ष श्वासावर. श्वासाच्या प्रवाहाकडे, खोलीकडे नीट लक्ष द्या. सगळ्या शास्त्रांमध्ये सांगितलेला जो कोणी परमेश्वर आहे, सगळ्यांच्या पलीकडे असणारा तो आत्मदेव म्हणजे मीच. वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती माझ्या इंद्रियांच्या आणि मनाच्या द्वारे माझीच उपासना करतात. इंद्रिय कार्य करतात कारण त्यांच्यात काही शक्ती आहे. ते सगळं जे आणतात ते माझ्यासाठी. मनही जे कार्य करतं ते माझ्यासाठीच. हे मनच म्हणजे माझा द्वारपाल. तोच माझा बातम्या देणारा वृत्त निवेदक. हा मन नावाचा द्वारपाल निवेदक हाच मला सगळ्या जगाची माहिती देतो. माझ्यात असलेली जाणण्याची शक्ती म्हणजे ज्ञानशक्ती आणि कार्य करण्याची शक्ती म्हणजे क्रियाशक्ती, ह्या दोन्ही माझ्या पत्नी आहेत. विविध शास्त्रांचं झालेलं ज्ञान हे माझ्या अंगावरील भूषण आहेत. ज्ञानेंद्रिय डोळे, कान, नाक वगैरे, कर्मेंद्रिय हात, पाय हेच माझे द्वार आहेत. असा मी अनंत आत्मा आहे. पण मी केवळ एक शरीर नाही. सर्व पदार्थांमध्ये भरून सगळ्यांशी अखंड एकरूप असा होऊन राहिलो आहे. या अस्तित्वाला जे जे काही प्राप्त होईल
बाहेरून असेल अथवा आतून असेल, तेच या आत्मदेवाला समर्पित करतो. तोच त्याचा नैवेद्य, तेच त्याचं पुष्पार्पण. ह्यात जी काही सुख होत असतील, जी काही रोग दारिद्र्य वगैरे दुःख होत असतील, ही सगळीच ह्या आत्मदेवाला समर्पित. या अस्तित्वामध्ये अनेक काही प्रसंग येतात. या आत्मदेवाचं पूजन त्या प्रसंगामध्ये सुद्धा उपेक्षा, करुणा, संयम अशाच शुद्ध गोष्टींनी केलं जाईल. जे जे भोग प्राप्त होतात आणि नष्ट होणार आहेत, ते सुद्धा ह्या आत्मदेवालाच पूजा म्हणून समर्पित. जे जे नष्ट झालं आहे त्याची उपेक्षा म्हणून समर्पित. जे जे सहज प्राप्त होत आहे ते स्वीकारून निर्विकार मनाने तेही समर्पित. सगळंच काही ब्रह्म आहे म्हणून सगळंच काही शुभ आहे, ते सगळं समर्पित. अशुभ असेल, मायामय असेल, तरी सुद्धा ब्रह्माचंच आहे म्हणून आत्ममय आहे. या अस्तित्वात अपमान, अपयश असे छोटे छोटे प्रसंग आले किंवा वध, तुरुंगवास, सर्वनाश अशा मोठ्या आपत्ती आल्या, ते सगळं ह्या आत्मदेवाला समर्पण. हा आत्मभावच माझ्यासाठी मुख्य आहे. जे काही प्रसंग येतील त्यांच्यातून येणारे जे काही अनुभव असतील, कटू गोड जसे असतील तसे, तरी त्यांच्यात मी सगळ्यांमध्ये एकच आत्मभाव बघेन, नव्हे बघतो. त्यामुळे सगळे अनुभव हे केवळ मधुर होतात, गोड होतात.
ज्या ज्या विषयांची भावना करेल, ज्यांच्याबद्दल विचार करेल, त्या सगळ्यांमध्ये केवळ एकच समभाव याने मी बघतो. सगळं काही आत्म्यालाच समर्पित करायचं आहे. त्यामुळे सगळंच काही आनंदमय, रसमय असंच आहे. कुठलाही अनुभव असेल तरी तो मधुरच होईल. सर्व अस्तित्वाचं मूळ मन, बुद्धी, अहंकार, सगळ्यांचं मूळ असाच हा स्वात्मभाव, हे शिव. त्यातच मी स्थिर आहे. तीच माझी पूजा. जेव्हा जेव्हा जे जे करेल किंवा जे जे करणार नाही, ते सगळं काही त्या शिवाचंच पूजन असेल. निरंतर ही पूजा सुरू असेल. आपल्या श्वासावर लक्ष घेऊन जाऊया. माझा प्रत्येक श्वास तीच पूजा करतो आहे. माझ्या कळत न कळत हा श्वास एकच सूर आळवतो आहे. सोहम सोहम, शिवोहम शिवोहम. प्रत्येक आत येणारा श्वास आणि बाहेर पडणारा श्वास मला माझ्या या स्वरूपाची जाणीव करून देत असतो. माझ्या कळत न कळत तो हीच स्वतःचीच पूजा करत असतो. त्या बाबतीत थोडं सजग झालो तर मीच माझी पूजा सजगतेने करेल. हळूवार एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडूया. आपल्या शरीराप्रती सचेत हो, वातावरणाप्रती सचेत हो आणि हळूवार आपले डोळे उघडूया. थोडक्यात ही भावना ठेवावी. बाहेरचं पूजन असेल, आतलं पूजन असेल. एक जसं हे 3 सूत्र सांगितले, सगळं काही मी आहे, सगळं काही तो करतो आहे आणि सगळं काही गुरु करत आहेत किंवा आपले आराध्य करत आहेत. हे जर सहज धरलं तर प्रत्येक कार्य ही त्यांचीच पूजा, त्यांचंच नृत्य. मी इथे कितीतरी वेळा असं सांगितलेलं आहे
की गुरु हे त्यातल्या त्यात सोपे आहे मानायला आणि कार्य करायला. काय आपली श्रद्धा अशीच ठेवावी की माझं अस्तित्व हे केवळ त्यांचं अस्तित्व आहे, जे काही आहे त्यांच्यासाठीच करतो आहे, करवतातही तेच आहे, त्याचे फळं परिणामही तेच भोगणार आहेत, मला काहीही नाही. बस एवढी जरी भावना ठेवली तरी आपण आपलं कार्य उत्तम प्रकारे करू शकतो. वसिष्ठ ऋषींनी शिवाला विचारलं, शंकराला, की हे जे काही तत्व तुम्ही म्हणतात आत्मतत्व वगैरे, ह्याचं काही वर्णन करता येत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस त्याचं वर्णन फक्त नेती नेती हेही नाही आणि तेही नाही, असंही नाही आणि तसंही नाही, अशाच पद्धतीने होतं. मग जे जाणकार लोक आहेत त्यांना या गोष्टीची खात्री कशी होते? जे विद्वान आहे, जे जीवनमुक्त आहेत, त्यांना या गोष्टीचा विश्वास कसा होतो की ते खरंच तत्व काहीतरी आहे म्हणून? नाहीतर सतत हे नाही ते नाही पण काहीतरी आहे, ते काहीतरी आहे त्याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर हा अनुभव कसे घेतात? कारण त्यांच्याकडे तर काही दुसरा उपायच नाही. आणि जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत साक्षात्कार कसा? म्हणजे आपण म्हणतो की एखाद्याला साक्षात्कार झाला तर कशाचा झाला? नेमका कशाचा साक्षात्कार झाला? कसं काय कळलं? जे कळलं त्याचं तरी वर्णन करा. तर त्याचं वर्णनच नाही करता येत तर मग हे कसं कळेल की आपल्याला खरंच साक्षात्कार झाला की नाही? त्याचं फार सुंदर उत्तर भगवान शंकरांनी दिलं आहे. ते म्हणतात की मुळात तुमचा प्रश्न असा आहे की जे कळत नाही, ज्याचं काहीच वर्णन करता येत नाही, तर तेच खरं ज्ञान, आणि ज्याचं वर्णन करता येतं ते सगळं अज्ञान. म्हणजे मी दान करेल, धर्म करेल, तपस्या करेल, क्रिया करेल, प्राणायाम करेल, ध्यान करेल, जे काही सगळं करेल हे तर खरं सगळं अज्ञान अज्ञान अज्ञानच आहे. कारण ह्याच्यात खरं काहीच नाही, सत्य काहीच नाही. मग जे सत्य आहे ते जेव्हा कळेल तर त्याची आराधना कशी करायची? तर अज्ञानानेच ही आराधना करायची. म्हणजे हे सगळे जे मार्ग आहेत हे आपल्या मनाला शुद्ध करत 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 जेव्हा हे अज्ञानच अज्ञानाला पूर्णपणे नष्ट करतं आणि ही अविद्या जेव्हा नष्ट होते तेव्हा स्वतःच तो साधक आत्मस्वरूपाला पाहतो. तो काय पाहतो याचं वर्णन करता कोणालाही येत नाही. तो स्वतःच ज्याचा अनुभव घेतो तो अनुभव घेतो. तो आत्मा तो कुठल्या गुरूंना किंवा शास्त्राला दाखवता येईल अशातला प्रकार नाही, परंतु त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मिळणं सुद्धा कठीण आहे. तेच एक सिद्ध आहेत की जे आपल्याला त्या आत्म्याचं स्वरूप दाखवू शकतात आणि त्याचा अभ्यास करू शकतात. आणि जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो तेव्हा तो स्वतःच आपल्याला प्रसन्न होतो आणि ते ज्ञान होतं. आता हे या गोष्टीवर विश्वास ठेवावा, नाही तर दोन्ही पर्याय आहेत. अज्ञानात जगत राहावं आणि आहे त्याच्यात राहावं, नाहीतर दुसरा हा अभ्यास करावा आणि या मार्गाने पुढे जावं आणि तो साक्षात्कार प्राप्त करून घ्यावा. तर नुसतं रिकामा बसण्यात काय अर्थ आहे? अभ्यास करावा असं सहज तिथे म्हणण्यात आलेलं आहे. तर वसिष्ठ ऋषींना त्यांनी असं सांगितलं की हे जे सगळं काही ब्रह्म आकाश या सगळ्या गोष्टींचं जे तत्व आहे तेच ते आत्मतत्व आहे. सगळ्या वेळेस सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ते असल्यामुळे तेच सुखस्वरूप आहे, दुसरं त्याशिवाय काहीही नाही असा निश्चय करून तू स्वतःमध्ये आत्ममग्न होऊन राहा, तेव्हाच तुला या सगळ्याचा साक्षात्कार होईल. जे विद्वानांनी आतापर्यंत वेगवेगळे शब्द वापरले आहेत, कोणी ईश्वर म्हटलं, कोणी आत्मा म्हटलं, कोणी ब्रह्म म्हटलं, कोणी शिव म्हटलं किंवा आणखी काय जे काही नावं दिलेली असतील, ते केवळ या फक्त याचं नाम रूप हे कळवण्यासाठीच आहे. त्यामुळे मनात कुठलेही संशय आणून इकडे तिकडे कन्फ्यूज होऊ नको, भ्रांत होऊ नको. तू फक्त या एकाच तत्वावरती विश्वास ठेव, त्याचीच आराधना कर. अनेक लोक आपण बघतो हल्लीच्या युगात सुद्धा की शैव, वैष्णव आणि असे अनेक पंथ धरून त्याच्यात भांडण करतात, वाद घालत बसतात. तर त्यांनी सांगितलं आहे शंकरांनी की तू यांच्यामध्ये अडकू नको. या वादामध्ये जे अडकतात, जे गुरफटात, ते मात्र या उपदेशाला प्राप्त ठरत नाही, त्यांना पुढे काहीही मिळत नाही. त्यामुळे असा तो जो ज्ञानी पुरुष असतो जो अशा प्रकारे या शिवाचे आत्म्याचं पूजन करतो की तो अशा ठिकाणी पोहोचतो की जिथे आमच्यासारखे सगळे देव हे आम्ही एकेका गुणाने काय म्हणतात, एकेका गुणाने आम्ही भारित आहोत म्हणा, एकेका गुणाने आम्ही पोहोचलेले आहोत, त्या स्थानात आहोत. आणि केवळ एक गुण असल्यामुळे आम्ही तिथे त्या प्रत्यक्ष जो
आत्मपदाला पोहोचलेला आहे त्याच्या पुढे किंवा त्याच्या तुलनेत एखाद्या नोकरासारखे आम्ही छोटे छोटे कार्य करत राहतो. कोणी ब्रह्माची, कोणी विश्वाची निर्मिती करतो, कोणी त्याचा नाश करतो, कोणी पालन करतो. परंतु या सगळ्यांच्या पलीकडे असणारे असे जीवनमुक्त असतात. अशा प्रकारे भगवान शंकरांनी यांचं सगळं संशय शंकांचं निरसन केलं आणि मग पुढे भगवान शंकर आपल्या संपूर्ण परिवारासोबत पुढे निघून गेले. आता हा आत्मभाव स्थिर होण्यासाठी वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना पुढे मार्गदर्शन केलं. श्रीरामांनी म्हटलं, हे सगळं ऐकल्यानंतर ते म्हणाले की मला जे काही जाणायचं होतं ते सगळं मी जाणलं, मला अतिशय आनंद झालेला आहे. ह्या सगळ्या सृष्टीमध्ये, या चराचर सृष्टीमध्ये असं काही दिसत नाही की जे प्राप्त करावं किंवा जे काही सोडून द्यावं, ग्राह्य आणि त्यांचे असं मला काहीही दिसत नाही. जे काही आहे ते सगळंच केवळ एक तत्व आहे. आणि असे हे त्याचे उद्गार ऐकल्यानंतर मग वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना म्हटलं की या गोष्टीची जाणीव सतत ठेव की तू तुझं कार्य करत राहायचं, पण ते मनाने केलं असं कधीही होऊ देऊ नको. जिथे काही मनाने काही केलंच नाही तर कुठलं कार्य हे झालंच नाही. आपण या गोष्टीवर नेहमी चर्चा केलेली आहे की जे काही करतं ते मन करतं. जेव्हा मन जर नसेल काही करणारं, केवळ एक अस्तित्व म्हणून एखादी गोष्ट होत असेल तर त्याला काही अर्थ उरत नाही. आणि उलटं की जिथे शरीर काही कार्य करत नाही पण मनाने अनेक कार्य होत असतात. आपण बघतो आपलं मन सतत काही ना काही कार्यशील असतं, तर त्या कार्याचे फळंसुद्धा आपल्याला तसे बघायला मिळतात, भोगायला मिळतात. पूर्वी आपण मनाचेच स्वरूप, त्याच्याकडून होणारे कार्य, त्याचे शरीरावरती होणारे परिणाम, श्वासावरती होणारे परिणाम या सगळ्यांचा अभ्यास केला आहे. कर्कटी राक्षसीची गोष्ट आठवत असेल, त्यावेळेस याचा ओझरता उल्लेख हा आला होता की मनच कार्य करतं. आणि जर मनच काही करत नसेल तर शरीराने केलेल्या कार्यालाही काही अर्थ उरत नाही. त्यामुळे वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतात की या सगळ्या कार्यांमध्ये जे जे विषय आहेत त्यांच्यात खरं काही कुठे असा आनंद नाहीच आहे. कारण ज्या वस्तूची इच्छा करावी ती जेव्हा जेव्हा आपल्याला प्राप्त होते तर तेव्हा ती त्या क्षणी थोडासा संतोष देत असेल, थोडासा आनंद देत असेल. पण पुन्हा थोड्या वेळाने आणखी जर तिचा आनंद घ्यायला गेलो तर तेव्हा तेवढी मजा येत नाही, तेवढा आनंद त्या वस्तूमध्ये येत नाही. मी माझं फेवरेट गुलाबजामचं उदाहरण देतो. गरम गरम गुलाबजाम खायला घेतला एकदम फ्रेश, आणि तो पाकातून घेतल्यानंतर त्याचा जो आनंद होतो तो पहिल्या गुलाबजामचा आनंद छान आहे, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा घेतल्यानंतर त्याची मजा तेवढी उरत नाही. तर तसा हा एक आनंदाचा भाग सांगितला. आणि दुसरा हाही सांगितला की एकदा जर तुम्ही एक आनंद घेतला त्याच्यानंतर जी दुसरी इच्छा होते ती या पहिल्या आनंदाला संपवते. म्हणजे पुन्हा गुलाबजाम खायला घेतला आणि खूप छान गुलाबजाम आहे, त्याचा आनंद खूप छान वाटला, आणि पुढे आणखी गाजर हलवा दिसला आपल्याला, तोही छान वाटतोय, तर आता तो खाण्याची इच्छा ही या गुलाबजामचा आनंद संपवून टाकते. बरोबर आहे, एक इच्छा ही पहिल्याचाच आनंद संपवायला तिथे कार्य करते. त्यामुळे सगळ्या इच्छाच ह्या मनातून काढून टाक असं वसिष्ठ ऋषींनी प्रभू श्रीरामांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी पुढे मार्गदर्शन करताना ह्या श्रीकृष्ण अर्जुन संवाद हा इथे चर्चा झाली आहे की प्रत्यक्ष भगवद्गीता घडली किंवा घडणार होती त्या युगाच्या दृष्टीने, कारण हे सगळं त्रेतायुगात चाललं आहे, द्वापार युग पुढे येणार होतं. तर अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवादही त्यांनी इथे सांगितला. वसिष्ठ ऋषी सांगतायत श्रीरामांना की पुढे द्वापार युगामध्ये श्रीहरी हे श्रीकृष्णाचं रूप घेतील आणि तिथे जो पंडुपुत्र अर्जुन आहे त्याला ते असंसक्ती याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. त्याचं सगळं जीवन हे तिथे बदलतील. तो एक दुःखात असेल आणि त्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी हे मार्गदर्शन करतील. तर श्रीकृष्णा या गोष्टीबद्दल श्रीरामांनी विचारलं की हा सगळं हे कधी होणार आहे, कसं होणार आहे, हा अर्जुन कोण असेल, हा सगळा प्रकार काय आहे. तर यामध्ये थोडंसं सृष्टीबद्दल वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आहे. ते म्हणतात की असे अनेक प्रकारचे लोकपाल असतात. हे सगळं जसं जग आहे हे चालवण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांची, वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते. तर याच्यामध्ये अनेक पुराणांमध्ये, वेदांमध्ये यांचं वर्णन केलं आहे. असं यम, इंद्र, त्याच्यानंतर कुबेर,
आणि अनेक प्रकारचे सगळे हे देव हे आपले त्याला लोकपाल म्हणून हे कार्य करत असतात आणि यांचं कार्य असंच आहे की त्यांनी काही नियम घालून दिलेले असतात. जे सदाचरणाचे नियम आहेत जे ते करतात ते पुण्यवान, आणि जे त्या नियमांचा भंग करतात, जे त्या नियमांप्रमाणे वागत नाही, ते कृत्य म्हणजे पाप असे समजले जातात. आणि ह्या प्रकारे त्यांच्या पापपुण्याच्या नियमांप्रमाणे हे सगळं सृष्टीचं कार्य सुरू आहे. त्यांच्यातला एक जो लोकपाल आहे तो म्हणजे यमराज. हा यमराज सुद्धा दर युगामध्ये आपले आपले कार्य करत असतो, परंतु युगाच्या शेवटी त्याच्या मनात अशी भावना येते की मी अनेक लोकांचं वध केलं, अनेक लोकांना मारलं, त्याचा धर्मच तो आहे, परंतु त्याच्यामुळे मला काहीतरी पाप लागलं असेल, तर अशा काही शंका येऊन काही काळापर्यंत तो यमराज तप करत असतो. या तपामध्ये कधी तो 8 वर्ष, कधी 10 वर्ष, कधी 6 वर्ष, कधी 12 वर्ष, कधी 16 वर्ष असं त्याचे तप चालतात. आणि तो जेव्हा असा पूर्णपणे स्थिर असतो, उदासीन असतो, तेव्हा तो कोणालाही कुठल्याही व्यक्तीच्या, कुठल्याही प्राण्याच्या मृत्यूला कारणीभूत होत नाही. म्हणजेच तो अहिंसा व्रत धारण करतो आणि त्याच्यामुळे या पृथ्वीवरती संपूर्ण पृथ्वी सगळ्या प्राण्यांनी भरून जाते. ह्या पृथ्वीवरती कुठेही शांत मोकळी जागा ही दिसणं सुद्धा अशक्य होऊन जातं. अशा वेळेस हे जे सगळे विष्णू, शिव हे असे सगळे देव असतात, हे छोटे, त्याला अंशावतार म्हटलेलं आहे, त्यांचा स्वतःचा अंश प्रकट करतात पृथ्वीवरती आणि मग महाभारतसारखे अनेक युद्ध हे घडवतात आणि त्याच्यामधून या सगळ्या प्राण्यांचा नाश करून पृथ्वीचा भार हलका करतात. आणि असा संहार अनेक वेळा झालेला आहे आणि हे सगळं सतत चक्र सुरू आहे. निर्मिती आणि नाश हे चक्र न थांबणार आहे. तर आता हे जे काही सध्या वैवस्वत मन्वंतर सुरू आहे, तो जो त्याचा जो यम आहे तो या पितृलोकात सध्या तो स्वामी आहे. आणि जे सध्याचं चतुर्युग असेल त्याच्या शेवटी तो आपल्याच पापाचं क्षालन करण्यासाठी, नाश करण्यासाठी तो 12 वर्ष तप करणार आहे. आता जेव्हा तो असा तप करेल, लोकांना मारण्याचा विचारही करणार नाही, तेव्हा ही सगळी पृथ्वी वृक्षवेलींनी, प्राण्यांनी भरून गेल्यामुळे ती त्रासून जाईल आणि मग ती श्रीहरीला शरण जाईल. ती श्रीहरीला शरण गेल्यानंतर, भगवान विष्णूंकडे शरण गेल्यानंतर ते भगवान विष्णू दोन्हीही रूप, नर आणि नारायण असे दोन्ही रूपं धारण करून पृथ्वीवरती येतील आणि त्यावेळेस या पृथ्वीला ते हलकं करतील. अनेक लोकांचा नाश तिथे होईल. त्यात नारायण म्हणजेच वसुदेवाचा पुत्र वासुदेव म्हणून, भगवान श्रीकृष्ण म्हणून तिथे येईल. आणि जो दुसरं ते रूप घेतील ते म्हणजेच पंडुपुत्राचं, अर्जुनाचं. हा जो अर्जुन असेल, हा अर्जुन असं अज्ञानी म्हणून थोडंसं कन्फ्युज्ड, कुठलं तरी मनात संशय अशा स्थितीत असेल आणि तिथे भगवान श्रीहरी हे त्याला मार्गदर्शन करतील. हा अर्जुन, त्याचे बंधू हे सगळे, त्यांनी यांचे नावं दिलेले आहेत, युधिष्ठिर, भीम वगैरे, यांच्यासोबत यांचं त्या कौरवांसोबत युद्ध होईल आणि यामध्ये 18 औक्षाहिणी सैन्याचा सगळा संहार होईल आणि अर्जुनाच्या हस्ते भगवान श्रीहरी या पृथ्वीचा भार हलका करतील असं इथे म्हटलं आहे. परंतु हा जो अर्जुन, हा जरी विष्णूचाच दुसरा देह असला तरी त्याच्यामध्ये दुःख, शोक आणि आनंद या सगळ्याच त्या मनात जे काही संशय निर्माण होतील त्याच्या वेळेस आपलेच नातेवाईक दोन्ही बाजूला आहेत, आपणच आपल्या नातेवाईकांची हत्या करतो आहे, अशा भावनेने हा अर्जुन तिथे वेगवेगळे संशय व्यक्त करेल आणि त्याला पुढे भगवान श्रीहरी हा उपदेश करतील. आता हा सगळा उपदेश गीतेचा तो बऱ्यापैकी सविस्तर आहे आणि कंटिन्युटी ठेवण्यासाठी, सलगता राहण्यासाठी तो आपण उद्या बघूया, कारण आज तो पूर्ण होणार नाही. तर त्याच्यात जे काही वेगवेगळे योग दिलेले आहेत त्या सगळ्यांबद्दल माहिती इथे येते. आपल्या ह्या परिवारामध्ये गीता क्षेत्रातले ज्ञानी अनेक आहेत, त्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. परंतु योग वासिष्ठामधून जे काही थोडंसं त्याचं एक प्रकटीकरण इथे आलेलं आहे, जे काही सांगितलं आहे तेही आपण बघूया. असं सहज म्हणणारे म्हणतात की भगवान श्रीरामाला जे काही सगळं ज्ञान त्यांनी जे अर्जुनाला पुढे विष्णूच्या अवतारात, श्रीकृष्णाच्या अवतारात दिलं, ते सगळं मूळ योग वासिष्ठामध्ये मिळालं होतं आणि तेच त्यांनी व्यक्त केलं. पण माझ्या दृष्टीने मनात दुसरी शंका अशी आली की भगवान विष्णूंचा अवतार
भगवान श्रीराम आणि त्यांचेच हे दोन्ही अवतार असं म्हटलं आहे इथे की अर्जुन आणि श्रीकृष्ण. परंतु श्रीरामाच्या अवतारामध्ये भगवान विष्णू यांनी थोडंसं अज्ञान प्रकट केलं आणि ब्रह्मर्षी वसिष्ठांकडून ते सगळं ज्ञान प्राप्त केलं. आता हेच पुन्हा रिव्हिजन केलं, स्वतःच्या दुसऱ्या रूपाला त्यांनी दिलं. जसं एखाद्या लहान मुलाला आपण म्हणतो की रोज पाढे म्हण, जे ते पाठ होतील, तसं हे ज्ञानही त्यांनी पुढे स्वतःच त्या अर्जुनाला स्वतःला प्रश्न विचारले आपल्याच रूपाने आणि आपल्याच रूपाने त्याची उत्तरं दिली. त्यावेळेस कदाचित कोणी ब्रह्मर्षी किंवा काय हे त्या युगात नसतील किंवा असतीलही तरी ते त्यावेळेस म्हणाले असतील की आता तुम्ही तुमचं निस्तरा, आता मला काही सांगू नका. म्हणून स्वतःचेच 2 रूपं केले, हे ज्ञान घेतलं आणि भगवद्गीतेसारखं ज्ञान स्वतःला प्रश्न विचारले आणि आपल्यासारख्या सामान्यांसाठी ते पुन्हा पुढच्या युगात प्रकट केलेलं आहे. हे वेगवेगळे तर्कवितर्क असतात, जे काही आपले विचार असतील ते असतील. जास्त चिकित्सा करण्यात अर्थ नाही. आपल्याला मिळालं आहे ना, माणसाने खुश राहावं, आनंदी राहावं, त्याच्यामध्ये आपलं जीवन हे समृद्ध करून घ्यावं. तर आज इथे थांबूया आणि उद्या आपण पुन्हा याच्यावरती ही सगळी जी भगवद्गीता आहे, हा जो उपदेश आहे, त्याच्यावरती चर्चा करूया. तोपर्यंत थांबू. जय श्रीराम, जय गुरुदेव.